नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. इंजिनिअरिंग कॅप 2026 रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे. तेव्हा आता या कॅप रजिस्ट्रेशन करत असताना बरेच विद्यार्थी कन्सल्टंट कडनं रजिस्ट्रेशन करणार आहेत, काही विद्यार्थी ऑनलाईन व्हिडिओ युट्यूब चॅनल बघून करणार आहेत, काही विद्यार्थी स्वतः यात प्रयत्न करणार आहेत. तुम्ही कशा प्रकारे देखील रजिस्ट्रेशन केलं तर ह्या रजिस्ट्रेशन करताना काय महत्वाच्या गोष्टी आहेत आणि काय चुका व्हायला नाही पाहिजे त्याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत. हा व्हिडिओ एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये कॅप रजिस्ट्रेशनच्या मधल्या महत्वाच्या गोष्टी आणि काय मिस्टेक्स आपण अवॉइड करायच्यात ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. महाराष्ट्रातल्या सर्व इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांनी हा व्हिडिओ बघायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत शेअर करायचा आहे. आणि आज आतापर्यंत आपण या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कुठलीही इंजिनिअरिंग बद्दलची महत्वाची अपडेट आपल्याकडनं मिस होणार नाहीये. चला, आपण जसं हे टायटल सांगते आपण डिटेल सगळी माहिती बघणार आहेत आणि कसा आपला फॉर्म क्रॉस चेक करायचा हे आपण एका सेशन थ्रू बघणार आहेत. यामध्ये बघा, मिस्टेक्स टू अवॉइड इन इंजिनिअरिंग कॅप रजिस्ट्रेशन. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया की काय काय आपण बघणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा कॅप रजिस्ट्रेशन मधल्या महत्वाच्या फील्ड्स कुठल्या असतात. तशा तर सगळ्याच फील्ड महत्वाच्या असतात, पण ऍक्च्युली महत्वाचे फील्ड्स काय आहेत, कॉमन मिस्टेक्स काय होतात, कॉमनली मुलं काय चुका करतात, चुका कशा अवॉइड करायच्या आणि जरी आता चूक झालीच आहे त्याच्यावरती सोल्युशन काय आहे हे डिटेलमध्ये आपण सविस्तर बघणार आहे. सगळ्यांनी काळजीपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. ओके, यातून तुम्हाला खूप माहिती मिळणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघा, काउन्सिलिंग बद्दल काय महत्वाचं असतं. काउन्सिलिंग करताना सगळ्यात महत्वाचं काय असतं की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काउन्सिलिंगचे वेळापत्रक माहित पाहिजे. वेळापत्रक काय आहे, कागदपत्र काय लागतात, ह्या दोन्ही गोष्टींचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनल मार्फत आणि आपल्या वेबसाईटवरती आपण दिलेले आहेत. एक सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की महत्वाच्या गोष्टी काय आहेत, तुम्हाला शेड्यूल आणि वेळापत्रक माहित पाहिजे. फॉर्म भरताना तुम्हाला जेई आणि सीईटी दोन्हीची माहिती द्यायची आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. दुसरं काय आहे, नाव तुमचं एक्झॅक्टली ऍज पर 12th मार्कशीट असलं पाहिजे. तुमचं जेंडर तुम्ही केअरफुली भरलं पाहिजे, मेल फिमेल होता कामा नये. डेट ऑफ बर्थ ऍक्युरेटली टाकायची फॉर्म मध्ये. पत्ता प्रेफरेबली, आता पत्ता काय टाकायचा, खूप जण काय करतात, आधार कार्डचा टाकू, राहतोय का टाकू का कुठला टाकू, तुमचं डोमासाईल जिथला आहे तिथला ऍड्रेस तुम्ही प्रेफरेबली टाकला पाहिजे. इन्कम, याच्यामध्ये खूप जणांचं असतं सर इन्कम जास्त आहे कमी आहे, काय दाखवायचे. कागदोपत्री तुमचं जे काय उत्पन्न आहे त्याच्यामध्ये फार डोकं लावत बसायचं नाही. तुम्ही कागदावर जे उत्पन्न काढलेलं आहे, कमी काढलं असेल जास्त काढलं असेल, जे काय काढलं असेल ते तुम्हाला व्यवस्थित बघायचंय. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आपला असावा, आपल्याकडे असावा, चालू असावा. मी ऑलरेडी बोललेलो आहे, मोबाईल नंबर सिम कार्डचं होणं आपल्याला माहित पाहिजे. जर चालू प्रक्रियेमध्ये मोबाईल हरवला, आपल्याला त्याचं सिम परत घेता यावं, किंवा ईमेल आयडी फोन हरवला, ईमेल आयडी परत दुसरीकडे लॉग इन करायची वेळ आली, ईमेलचा पासवर्ड तुम्हाला माहित पाहिजे. जे आयडी पासवर्डने आपण लॉग इन करणार आहात ते ईमेल आयडी, त्याचा पासवर्ड आणि मोबाईल नंबर आपल्या कंट्रोल मधला असावा. मायनॉरिटी आणि मदर टंग, जर तुम्ही मायनॉरिटीला असाल तर, आणि फॉर्म भरताना काउन्सिलिंग करताना तुमचे आयडी पासवर्ड तुम्ही नोट करून ठेवणं गरजेचं आहे. ओके, चला, तसं तर सगळंच इम्पॉर्टंट आहे, पण आता महत्वाच्या फील्ड्स काय आहेत. कॅन्डिडेटचे टाईप. कॅन्डिडेटचे टाईप म्हणजे कॅन्डिडेट कुठल्या टाईपचा, आपल्याकडे बरेच टाईपचे कॅन्डिडेट असतात. त्यामध्ये सगळ्यात बेसिक टाईप ए म्हणजे ज्यांची 10वी आणि 12वी महाराष्ट्रात झालेली आहे आणि ते डोमासाईल महाराष्ट्राचे आहेत. मेजॉरिटी कॅन्डिडेट्स या टाईप ए मध्ये येतात. ह्या मध्ये तुम्ही चुका करायच्या नाहीये. ज्यांची 10वी 12वी महाराष्ट्रात झालेली आहे आणि जे डोमासाईल किंवा ज्यांचा जन्म महाराष्ट्राचा आहे ते टाईप ए मध्ये येतात. हे वगळता ज्यांचं 10वी किंवा 12वी महाराष्ट्राच्या बाहेर झालीये किंवा डोमासाईतलं नाहीये, पण त्यांच्या पालकांचं डोमासाईतलं असेल, ते टाईप बी मध्ये येतात. ओके, टाईप 1 टाईप बी मेजॉरिटी केसेस याच्यामध्येच आहेत. काही स्पेशल केसेस असतील तर त्या आपण म्हणजे 1 to 1 डिस्कस करू, की त्या केसेसने आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला सांगू कुठला टाईप निवडायचा आहे ते. पण मेजॉरिटी विद्यार्थ्यांनी टाईप ए निवडायचं आहे. 10वी 12वी महाराष्ट्रात झाले, डोमासाईल इथला असेल तर ए निवडायचे, अदरवाईज बी निवडायचे. अदरवाईज सी डी ई आणि जे अगदी महाराष्ट्रातलेच नाही त्यांनी ओएमएस नावाचा ऑप्शन पण असतो. पण टाईप ए टाईप बी निवडताना चूक करायची नाही. का चूक करायची नाहीये, टाईप ए विद्यार्थ्यांना काय असतं, तुमचं जे होम युनिव्हर्सिटी असते. आता बघा, इंजिनिअरिंग मध्ये 70-30 कोटा लागू आहे नॉन ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये. ऑटोनॉमस कॉलेजमध्ये सगळ्या सीट स्टेट लेवलनी वाटप केल्या जातात, पण नॉन ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये काय असतं, नॉन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये 70% जागा होम युनिव्हर्सिटीच्या मुलांना राखीव असतात. आता सपोज एखादा विद्यार्थी लातूरचा आहे, संभाजीनगरचा आहे, त्याला पुण्यामध्ये ऍडमिशन घ्यायचंय, तर नॉन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये त्याला 30% जागा राखीव असतात आणि त्यातल्या पुण्यातल्याच विद्यापीठातल्या कॉलेज पुणे युनिव्हर्सिटीच्या मुलासाठी 70% जागा नॉन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये राखीव असतात. तेव्हा आता तुम्ही टाईप ए मध्ये असाल तर तुमचं 12वीचं कॉलेज कुठून झालेलं आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, त्या जिल्ह्यावरनं तुमचं
होम युनिव्हर्सिटी डिसाईड होते आणि मग तुम्ही बाकीच्या युनिव्हर्सिटीमध्ये 30% कोटामध्ये जातात. टाईप बी मध्ये काय होतं, टाईप बी मध्ये तुम्ही जिथे राहतात, तुम्ही जो ऍड्रेस डोमासाईलचा आहे तिथून तुमचं होम युनिव्हर्सिटी डिसाईड होतं. सपोज एखाद्या एखादा मुलगा पुण्यात शिकतोय सपोज. आता आपण हे पुण्याचं काय चर्चा करतोय का, तर मेजॉरिटी मुलांना पुण्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असतं. सपोज एखादा मुलगा पुण्यात शिकतोय पण त्याचं 10वी-12वी कोट्याला झालंय, म्हणजे त्याचं 10वी-12वीचं ऍडमिशन पुण्याच्या बाहेर कुठे होतं किंवा महाराष्ट्राच्या बाहेर होतं, पण त्याचं डोमासाईल जर इथलं नसेल किंवा तो टाईप ए मध्ये येत नसेल. बघा टाईप ए मध्ये काय 10वी-12वी जिथनं झाली डोमासाईलला असेल तर 12वीच्या कॉलेजवरून त्याचं होम युनिव्हर्सिटी पुणे डिसाईड होणार. पण आता एखादा विद्यार्थी बघा कोट्याला शिकतो, जो बेसिक पुण्याचा आहे, तो नेटिव्ह पुण्याचा आहे, तो कोट्यामध्ये कोचिंग करतोय, त्याचं 10वी-12वी कोट्यामध्ये झालंय, पण त्याचं डोमासाईल सर्टिफिकेट सपोज नाहीये. त्या केसमध्ये त्याच्या पालकांचं डोमासाईल असलं तरी चालतं, पण डोमासाईल नसेल, त्याचं डोमासाईल इथलं नसेल तर काय होतं, त्याच्या पालकाचं डोमासाईल कुठले, सपोज तो मुलगा मूळ लातूरचा आहे बघा, म्हणजे त्याचे राहतोय पुण्यामध्ये, शिकतोय कोट्यामध्ये, पण त्याचे डॉक्युमेंट जे आहेत ते पुण्याच्या बाहेरचे आहेत. त्या केसमध्ये काय होतं, टाईप बी मध्ये काय होतं, तुमची होम युनिव्हर्सिटी तुमच्या डोमासाईलवर डिसाईड केली जाते. सपोज त्याचे डॉक्युमेंट सगळे लातूर किंवा संभाजीनगरचे आहेत, तर तो जरी त्याचं घर पुण्यामध्ये असलं पण त्याचे डॉक्युमेंट तर लातूर किंवा संभाजीनगरचे आहेत, तो शिकतोय कोट्याला, तो टाईप बी मध्ये येतो, त्याची होम युनिव्हर्सिटी डिसाईड होताना त्याची होम युनिव्हर्सिटी संभाजीनगर असेल तर बामू आणि लातूर असेल तर SRT असं डिसाईड केली जाते. त्यामुळे ह्याच्यामध्ये अजिबात चुका होऊ द्यायच्या नाही, त्याच्यामध्ये मिस्टेक तुम्ही होऊ द्यायच्या नाहीयेत. 10वीचा जिल्हा व्यवस्थित निवडायचा आहे. 12वीचा जिल्हा का जिल्हा निवडायचा आहे, टाईप ए कॅन्डिडेटसाठी 12वीच्या जिल्ह्यावर तुमची होम युनिव्हर्सिटी डिसाईड होते. म्हणून कॅटेगरी आणि नेम ऑफ द कॅटेगरी, याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीचा जो सिरियल नंबर असतो, कॅटेगरी निवडताना तुम्हाला फॉर्म भरताना जी कॅटेगरी निवडायची असते तर कॅटेगरीचे बरेच नावं असतात, त्या नावामध्ये तुमच्या कॅटेगरीचा सिरियल नंबर काय हे तुम्हाला माहित पाहिजे, तोच सिरियल नंबर तुम्ही निवडायला पाहिजे. नॉन क्रिमिलियर आणि व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी, तुमच्याकडे योग्य सर्टिफिकेट आहे का त्याची पावती आहे, जे आहे ते सर्टिफिकेट एक्सपायर झालेलं नाहीये हे सगळं चेक करायचे. पावत्या असेल तर पावतीचे अॅक्युरेट डिटेल्स तुम्हाला टाकायचे, त्यामध्ये चुका होऊ द्यायच्या नाहीयेत. डॉक्युमेंट नसेल, पावती असेल तरी त्यामध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे. नॉन क्रिमिलियर आणि व्हॅलिडिटीला आपल्याला पावतीवरती अप्लाय करता येतं आणि ऑलरेडी आता 6 महिन्याची मुभा व्हॅलिडिटी नसलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे. दुसरं स्पेशल रिझर्वेशन डिटेल, जर तुम्ही डिफेन्स मध्ये असाल, MKB मध्ये असाल किंवा PWD मध्ये असाल तर ते डिटेल्स भरायला विसरायचं नाहीये. अजून महत्वाचा मुद्दा, TFWS ट्युशन फीस वेव्हियर स्कीम, 5% ऍडिशनल जागा या स्कीम मध्ये असतात. ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे, सगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी, त्यांनी याला येस करायला पाहिजे. आता TFWS अशी कॅटेगरी ज्याच्यामध्ये सगळेच येतात, फक्त उत्पन्न 8 लाखाच्या कमी पाहिजे. ओपनचे पण येतात, कॅटेगरीचे पण येतात, सगळेच येतात. याचा कट ऑफ थोडा हाय असतो, पण याने काउन्सिलिंगवर काही परिणाम होत नाही. तुमचं एलिजिबल असेल तुम्ही येस करा, अदरवाईज नो कराल तर तुम्हाला त्या कोर्टाला अप्लाय नाही करता येणार. माझं ऍडवाइस आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडी बिकट आहे अशा विद्यार्थ्यांनी TFWS न चुकता येस करायचं. तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या कमीच असणार आहे. 8 लाखाच्या खाली उत्पन्न असेल त्या कोर्टात जर तुम्ही गेलात तर तुमची ट्युशन फीस पूर्ण माफ होते. एखाद्या कॉलेजच्या फीस मध्ये तुम्हाला 1 लाख फीस असेल त्याच्याऐवजी तुम्हाला 10,000 फीस द्यावी लागते. 1.5 लाख फीस असेल तुम्हाला जवळपास 15,000 द्यावी लागते. 2 लाख फीस असेल जवळपास 20,000 फीस द्यावी लागते. ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि ज्यांना TFWS कोटामधनं जायचंय त्यांनी TFWS ला येस म्हणायचे. हा एक महत्वाचा कोटा आहे, एक सिंपल आहे. उत्पन्न 8 लाखाच्या कमी असेल, फॉर्म मध्ये TFWS येस करा. व्हेरिफिकेशन मध्ये फक्त इन्कमचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागतं. त्यानंतर मायनॉरिटी आणि मदर टंग, बघा तुम्ही जर मायनॉरिटी मध्ये असाल किंवा तुम्हाला तुमची मातृभाषा मराठी सोडून वेगळी असेल ते व्यवस्थित आपल्याला निवडायचे. 12वीचे मार्क्स अजिबात चुकायचं नाहीये. 12वीचे मार्क्स याच्यामध्ये काय 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 चुकतात मुलं, काही जणांनी बेसिक आधी आपण सब्जेक्ट वाईज मार्क्स टाकतो, नंतर टोटल खाली सगळे टोटल मार्क्स टाकायचे तुम्हाला. जर तुम्ही आयसोलेटेड मॅथमॅटिक्स दिला असेल किंवा कुठला सब्जेक्ट आयसोलेटेड दिला असेल किंवा इम्प्रुव्हमेंट एक्झाम दिली असेल, त्याचा निकाल आला असेल, या सगळ्या केसमध्ये तुमचे टोटल मार्क्स जे येतात ते तुम्ही द्यायचे. म्हणजे आता आयसोलेटेड मॅथ दिला असेल तर तुमचे 600च्या ऐवजी 750 येतात, 750च्या ऐवजी 750 पैकी येतात. जे काही तुमचं सगळ्या विषयांचं टोटल आहे त्या टोटल पैकी किती आलं ते तुम्हाला मेन्शन करायचंय. आणि डॉक्युमेंट अपलोड करताना डॉक्युमेंट करेक्ट आहेत का नाही, कुठला डॉक्युमेंट एक्सपायर झालेला आहे का नाही. कुठले डॉक्युमेंट एक्सपायर होतात, मेजॉरिटी फक्त इन्कम आणि नॉन क्रिमिनल हे दोनच डॉक्युमेंट किंवा EWS हे 3च डॉक्युमेंट एक्सपायर होऊ शकतात. EWS होऊ शकतं एक्सपायर, नॉन क्रिमिनल होऊ शकतं किंवा इन्कम होऊ शकतं. हे तिन्ही डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत का नाही बघायचे. अपलोड करण्याच्या आधी एक्सपायर झाले असेल तर डॉक्युमेंट डिस्कार्ड करायचे, नवीन डॉक्युमेंट लवकरात लवकर इश्यू करून घ्यायचे. वेळेत डॉक्युमेंट नाही आले तर डॉक्युमेंटच्या पावत्या NCL आणि व्हॅलिडिटीच्या चालतात किंवा EWC पण पावती चालते. तर हे सगळं व्यवस्थित चेक करून घ्यायचं. आता कॉमन मिस्टेक्स विद्यार्थी काय करतात, स्पेलिंग मिस्टेक करतात, जेंडर चुकवतात, कॅटेगरी चुकवतात, TFWS कोटा AWS कोटा SCBC मध्ये कन्फ्युज होतात.
आणि डॉक्युमेंट्स अपलोड करताना चुकीचे करतात. स्पेलिंग मिस्टेक्स आपण अवॉइड करायचे आहेत. जिथे कुठे असेल बघा, त्या तुमच्या पत्त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली, शाळेच्या कॉलेजच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली, इतकं काही महत्वाचं नाहीये. ते ऍक्च्युली कॉलेजचं नाव विचारलेच नाही, त्यांनी फक्त जिल्हा विचारलेला असतो. जेंडर फॉर्म मध्ये 2दा विचारले, ते काही चुकायची शक्यता नाहीये. कॅटेगरी बघा, फॉर्म भरताना तुम्ही कॅटेगरी ऑफ ऍडमिशन आणि कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट आणि कॅटेगरी ऑफ ऍडमिशन ह्या 2 फील्ड महत्वाच्या आहेत. सपोज तुम्ही कॅप मध्ये फॉर्म भरला एका ओबीसी कॅटेगरीतनं, पण तुम्ही तिथं फॉर्म भरताना सांगितलं की माझ्याकडे नॉन क्रिमिनल नाहीच आहे, माझ्याकडे व्हॅलिडिटी नाहीच आहे, असं तुम्ही नाहीच म्हणल्याच्या नंतर तुमची कॅटेगरी ऍक्च्युली ओपन कन्वर्ट करण्यात येते. ते तुम्हाला ऍप्लिकेशन प्रिंट मध्ये दिसतं. ते कसं बघायचं मी पुढे सांगणार आहे. ह्या 2 फील्ड महत्वाच्या आहेत, त्या तुम्ही चुकू द्यायच्या नाहीयेत. ईडब्ल्यूएस हा कोटा आहे, 5% ऍडिशनल जागा असतात. हे रिझर्वेशन नाहीये, याच्यामध्ये 5% ऍडिशनल जागा असतात. त्याला क्लेम करायचं असेल तर काय सांगितलंय, उत्पन्न 8 लाखाच्या कमी असेल आपण ईडब्ल्यूएस कोटाला अप्लाय करायचे. सेकंड, ईडब्ल्यूएस पण कोटा आहे, जे कुठल्याच रिझर्वेशन मध्ये येत नाहीत, ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या कमी आहे. आता बघा, एखादा विद्यार्थी जो ईडब्ल्यूएस मध्ये आहे तो टीडब्ल्यूएस मध्ये पण येतो का, 100% येतो. हा देखील ईडब्ल्यूएस 10% ऍडिशनल कोटा आहे. फक्त फरक काय, टीडब्ल्यूएस मध्ये सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अलाव केलेला आहे. सगळे ओपनचे, एससीचे, ओबीसीचे सगळ्यांना अलाव केलेला आहे. ईडब्ल्यूएस मध्ये असेच विद्यार्थी असतात जे कुठल्याच रिझर्वेशन मध्ये येत नाहीत. ओके, पण ईडब्ल्यूएस सगळे मुलं टीडब्ल्यूएस मध्ये येतात का, तर त्यांचं उत्पन्न पण 8 लाखाच्या कमी आहे तर ईडब्ल्यूएस मिळतं. ईडब्ल्यूएस ला अप्लाय करताना व्यवस्थित अप्लाय करायचं. जे कुठल्याच राखीव कॅटेगरीमध्ये नाही आहेत ते ईडब्ल्यूएस ला अप्लाय करू शकतात, ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या कमी आहे. सगळे विद्यार्थी ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या कमी आहे ते टीडब्ल्यूएस ला अप्लाय करू शकतात. ह्या दोन्ही मध्ये कन्फ्युज व्हायचं नाहीये, दोन्हीला अप्लाय करायचं. ईडब्ल्यूएस विद्यार्थी असेल तर टीडब्ल्यूएस ला पण अप्लाय करायचंय. कट ऑफ वगैरे हाय असतो, ऑप्शन टाकताना कुठले ऑप्शन टाकायचे, टीडब्ल्यूएस ऑप्शन टाकायचं का नाही ते आपण नंतर बघू. पण सध्या ह्या कोटांना व्यवस्थित अप्लाय करायचंय. एसईबीसी खूप जण बघा, सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड कॅटेगरी, मराठा विद्यार्थ्यांना गेल्या 1-2 वर्षामध्ये जे मिळालेलं आरक्षण आहे त्याला एसईबीसी म्हणतात. ही कॅटेगरी आहे. हे 2 मी जे सांगितले हे कोटाज आहेत. कोटा म्हणजे रिझर्वेशन नाही, एक्स्ट्रा जागा आहेत, आणि हे राखीव जागा आहेत कॅटेगरीमध्ये. जे विद्यार्थी एसईबीसी मध्ये येतात त्यांनी एसईबीसीचं कास्ट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल अप्लाय करायचे. अप्लाय केलं नसेल त्यांना, म्हणजे सर्टिफिकेट कास्ट आलं असेल, व्हॅलिडिटी का नॉन क्रिमिनल आलं नसेल, त्या केसमध्ये आपण त्याची पावती देऊ शकतो. पण एसईबीसीचा विद्यार्थी ज्याचं उत्पन्न 8 लाखाच्या कमी आहे तो टीडब्ल्यूएस ला अप्लाय करू शकतो. ईडब्ल्यूएस चा विद्यार्थी प्रत्येक टीडब्ल्यूएस ला अप्लाय करू शकतो. एसईबीसीच्या विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यायची. खूप बऱ्याच विद्यार्थ्यांचं आम्हाला असं दिसतंय की त्यांना व्हॅलिडिटी लागत नाही, नॉन क्रिमिनल लागत नाही, असं कुठेतरी मिसलिडिंग इन्फॉर्मेशन त्यांना मिळते. तसं नाहीये. एसईबीसी मराठा विद्यार्थ्यांनी 10% आरक्षण आहे तुम्हाला, त्यामध्ये सगळ्यांनी कास्ट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल इश्यू करून घ्यायचे. नॉन क्रिमिनल व्हॅलिडिटीच्या पावतीवरती पण आपल्याला प्रोसेसमध्ये भाग घेता येतो. डॉक्युमेंट अपलोड करताना सगळ्यांनी बघा, तुम्ही एखाद्या कन्सल्टंट कडे जरी जॉईन केलं असेल तरी आपलं काम आहे की आपण दिलेले डॉक्युमेंट व्हॅलिड आहे का नाही क्रॉस चेक करणं, स्वतः एकदा बघणं. जर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपायर्ड डॉक्युमेंट असेल, कन्सल्टंट अपलोड केला, तर तुम्हाला शेवटी लक्षात येतं व्हेरिफिकेशनला किंवा कॉलेजच्या जॉईनिंग लक्षात येतं. त्यामुळे ती चूक ऍक्च्युली विद्यार्थ्यांना अफेक्ट करते. तेव्हा सगळ्यांनी अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंट सगळे चेक करून घ्यायचे. ओके, आता मिस्टेक्स कशा अवॉइड करायच्यात, सगळ्यात पहिल्यांदा शेड्यूल माहिती करून घ्यायचं आहे, तारखा माहिती करून घ्यायच्या, वेळेच्या आत आपल्याला नोंदणी करायची. प्रोसेस आणि मग या वर्षीची प्रोसेस आणि मागच्या वर्षीची प्रोसेस याच्यामध्ये काही बदल आहे का, काय नवीन नियम आलेले आहेत ह्याच्याबद्दल माहिती घ्यायची. वेळोवेळी आम्ही ही माहिती तुम्हाला देत जाऊ. आता तशी काही माहिती देण्यासारखी आलेली नाहीये, पण जशी माहिती येईल. आता 25 मध्ये मॅनेजमेंटचे रूल बदलले, स्पॉट ऑनचे रूल बदलले, यावर्षी पण स्पॉट ऑनचा रूल थोडा बदललेला आहे, पण तो अधिकृतरित्या अजून जाहीर झालेला नाहीये. जसा तो जाहीर होईल तसा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. शेड्यूल माहिती करून घ्यायचा. प्रोसेस कशी आहे, मागच्या वर्षी काय बदल होता, मागच्या वर्षी कशी होती, यावर्षी काय बदल झालेला आहे, किती राऊंड आहेत, हे सगळं माहिती घ्यायचं. घाई करायची नाहीये, थोडासा संयम ठेवायचा आहे. फॉर्म भरताना सगळ्या गोष्टी क्रॉस चेक करायच्यात. मागच्या वर्षीचा फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ, 2025 चा फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या वेबसाईटवरती दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. ओके, तो तुम्ही 2 वेळा बघायचा आहे. जर तुम्ही स्वतः फॉर्म भरणार असाल किंवा कुठेही फॉर्म भरणार असाल, 25 चा फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ 2 वेळेस बघायचा, जेणेकरून या वर्षीचा फॉर्म फिलिंग करताना तुम्हाला कसलीही अडचण येणार नाहीये. सबमिशनच्या आधी, फॉर्म सबमिट करण्याच्या आधी, कॅपचा फॉर्म सबमिट करण्याच्या आधी सगळं काही लहान मुलांसारखं चेक एव्हरीथिंग लाईक अ स्मॉल किड, प्रत्येक गोष्ट क्रॉस चेक करायची आहे. त्यानंतर टिक द चेकलिस्ट बिफोर द सबमिशन. एक चेकलिस्ट आपण बनवणार आहेत, आपल्याकडे ऑलरेडी चेकलिस्ट आहे. इंजिन कॅप फॉर्म भरताना हाय चेकलिस्ट महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी वापरू शकतात. त्याची पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे. ती पीडीएफ कुठे देणार आहे, आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती मी त्याची लिंक टाकणार आहे. तुम्हाला तो चॅनल जॉईन करून ठेवायचा आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण टाकणार आहे, तो पण तुम्हाला जॉईन करून ठेवायचा आहे. ही चेकलिस्ट म्हणजे काय, फॉर्म भरताना मी फॉर्म मध्ये काय फील्ड भरल्यात त्या सगळ्या व्यवस्थित आहेत का नाही
फक्त तिथे टिक करायचं, त्या सगळ्या फील्ड बघायच्या की मी ती बरोबर भरली का नाही आणि टिक करायचे. ही चेकलिस्टची पीडीएफ किंवा चेकलिस्टची प्रिंट आम्ही तुम्हाला देऊ, ती प्रिंट सगळ्यांनी काढून ठेवायची. आपला फॉर्म व्यवस्थित सगळं आहे का नाही, प्रत्येक गोष्ट ओके असेल तर टिक करत जायचं, जेणेकरून फॉर्म भरताना आपली चूक होणार नाहीये. बाकी तुम्हाला काही डाऊट्स असतील, क्वेश्चन असतील, तुमचे टीचर असतील, सब्जेक्ट टीचर असतील किंवा काउन्सिलर असतील किंवा तुमच्या संपर्कात जे कोणी याबाबतचं एक्सपर्ट असेल, कोणी तुमचं कॉलेज ओळखीचं इंजिनिअरिंग कॉलेजमधलं सिनियर असेल, कुठल्या पण तुम्हाला काही अडचण आहे तर एक्सपर्ट कडे जा. फायनल सबमिशनच्या आधी मग तो कॅपचा सब फॉर्म असेल किंवा आपला ऑप्शन फॉर्म असेल, सध्या तर आपण फक्त कॅप बद्दल बघतोय. प्रिव्ह्यू पेज जे आहे ते तुम्हाला प्रिव्ह्यू पेज होते, प्रिव्ह्यू पेज व्यवस्थित बघून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही सबमिट करायचं. बाकी सगळ्या महत्वाच्या अपडेटसाठी तुम्हाला काय आपलं व्हॉट्सअप, युट्यूब, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. ओके, पुढे बघूया कसं जॉईन करायचंय. हे QR कोड दिलेले आहेत. आता हे टेलिग्राम, व्हॉट्सअप आणि युट्यूबचे QR कोड दिलेले आहेत. मी स्क्रीन मधून बाजूला जातोय. जे विद्यार्थी आपल्या संपर्कात असणार आहेत, ज्यांना आपले सगळे अपडेट्स वेळोवेळी पाहिजे, त्यांनी ह्या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे आणि युट्यूब चॅनल आहे. तिन्हीची लिंक मी स्क्रीनवर काही सेकंद बाजूला जातोय. सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि जॉईन करू शकता. ओके, आता तुम्हाला वाटेल की प्रेझेंटेशन संपलं. ओके, प्रेझेंटेशन संपलं असं वाटू देऊ नका. आपल्याला अजून ओके, सॉरी, बघा हे सगळं जॉईन केलं. आता एवढं सगळं सांगून की हा असं होऊ शकतं की काही विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितला नाहीये आणि एवढं सगळं सांगून पण जर आपली चूक झाली तर काय करायचं. बरेच विद्यार्थ्यांचं असं होतं की ते स्वतः काही प्रयत्न करतात किंवा माहिती नसलेल्या लोकांकडे जातात, कॅफेवाल्यांकडे जातात आणि काहीतरी चूक करतात. तेव्हा आता एवढं सगळं माहिती असताना देखील जर चूक झाली किंवा समजा हे व्हिडिओ तुम्ही उशिरा बघताय, चूक झाल्यानंतर काय करायचं, काय करायला पाहिजे. बघा, काहीही काळजी करायची नाही. आपल्याकडे करेक्शन विंडो आहे. आपल्याकडे नोंदणीला 12 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे. मेरिट लिस्ट लागणार आहे 16, 17, 18 जशी करेक्शन विंडो दिलेली असते. तुमच्या फॉर्म मध्ये काहीही चूक झाली असेल, तुम्ही निश्चिंत राहायचे, ताण घ्यायचा नाहीये. करेक्शन मध्ये करेक्ट करून घेता येतं. ओके, पण आता करेक्शन विंडो आहे म्हणून निश्चिंत राहायचं नाहीये. फॉर्म भरताना व्यवस्थित भरायचा आहे. अजिबात चुका होऊ द्यायच्या नाहीयेत, जेणेकरून तुम्हाला ताण असणार नाही. कारण चूक झाली की मग ती करेक्ट होईपर्यंत आपल्याला ताण असतो, पालकांना ताण असतो, होतं का नाही, काय होतं, माझं ऍडमिशन कॅन्सल होणार का, माझं काही असं काही होणार का, असे बरेच प्रश्न आपल्याला पडतात. तेव्हा असं चिंतित व्हायचं नाहीये. करेक्शन विंडो आपल्याकडे आहे. फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे आणि जर आता तुमच्या संपर्कात तुम्हाला असं कोणी सापडलं की बाबा ज्याने काहीतरी चूक केली आहे, त्याला सांगायचं की बाळा तू आता मित्र तू आता करेक्शन विंडो मध्ये करेक्शन करू शकतोस. ओके, या व्यतिरिक्त सगळ्या याच्यानंतर अजून एक माहिती म्हणजे स्पॉट राऊंड बद्दलची, की स्पॉट राऊंड जो असतो, आता काही जणांना थोडे कमी मार्क्स असतील त्यांना स्पॉट राऊंड बद्दल अपडेट जे आहेत त्या तुम्हाला आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म मार्फत देऊ. आपले तिन्ही जे ग्रुप आहे त्यामार्फत तुम्हाला ही माहिती मिळेल. स्पॉट राऊंड जो असतो तो युजली कॅप राऊंडच्या नंतर 3 किंवा 4 कॅप राऊंड जे होतात. आता यावर्षी किती होणार एक्झॅक्टली माहिती नाही, अंदाजे 4 होतील. 4 कॅप राऊंड नंतर जो राऊंड असतो त्याला स्पॉट राऊंड म्हणतात. त्याला काय असतं, तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे त्या शहरामध्ये जवळपास 7 दिवस राहावं लागतं. त्याबद्दल सगळे अपडेट्स आम्ही कॅप संपत आल्याच्या नंतर आम्ही जसं जसं चालू होतील तसं आपण टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवरती देतो. त्यासाठी तुम्ही आपल्याला असं या प्रकारे सबस्क्राईब करून ठेवायचंय. स्पॉट राऊंड जो असतो तो फार रिलायबल नसतो. स्पॉट राऊंडवर फार रिलाय नाही करायचं, पण आपण प्रॉपरली जर अप्रोच केला तर आपल्याला चांगलं कॉलेज मिळू शकतं. टेलिग्राम चॅनलची आपली लिंक इथे दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता, मागच्या पेजवर पण होती. आता या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन्स किंवा डाऊट असतील, तुम्ही हे चॅनल जॉईन करायचे. ऍक्च्युली सॉरी, हे लास्ट इयरचं आहे, सॉरी. या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन, डाऊट किंवा क्वेरी असेल, तुम्ही या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करून विचारू शकता. आपण आयडिया सिस्टीम लावलेला आहे. थोडंसं तुम्हाला पेशन्स ठेवावं लागेल, कॉलवरती वाट बघावी लागेल. कॉल नाही उचलला तर आम्ही तुम्हाला 1 अर्धा ते 1 तासामध्ये कॉल बॅक नक्की करू. सर्वांनी हे नंबर सेव्ह करून ठेवायचे आणि तुमचे काही जरी क्वेश्चन्स असेल, डाऊट असेल काउन्सिलिंग बद्दलचे, तुम्ही आम्हाला या नंबरला कॉल किंवा मेसेज करून विचारू शकता. ही झाली इंजिनिअरिंग कॅप मध्ये काय कॉमन मिस्टेक होऊ द्यायचा नाही याबद्दलची माहिती. इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.